नमस्कार मित्रांनो. विदिन 5 मिनिट कॅन वी बिल्ड अ सिंपल ॲप्लिकेशन युजिंग पायथॉन? येस. तर चला बघूया डेमो त्याचा. तर बघा आपल्याला एक टू डू ॲप जनरेट करायचं आहे युजिंग ChatGPT. ते पण 5 मिनिटाच्या आत. ओके. लेट्स आवर टाइम स्टार्ट नाऊ. तर ChatGPTला आलो मी. ChatGPTचा यूज करून मी हा प्रोजेक्ट और मिनी प्रोजेक्ट म्हणू शकता तुम्ही तर तयार करू शकतो. तर त्यासाठी प्रॉम्प्ट बघा. त्याचं पायथॉन डेव्हलपर and create a simple CRUD operation to do app using Python Streamlit package and save data into CSV file and add proper comment to understand the source code. Hit enter. ओके, तर आपल्याला रिस्पॉन्स भेटलेला आहे बघा. Below is the simple CRUD. CRUD means create, read, update, delete, to do app. To do म्हणजे आपण एक काय काय टास्क करायचे आपल्याला ते टास्क आपल्याला अपडेट करता आले पाहिजे, डिलीट करता आले पाहिजे, ॲड करता आले पाहिजे. हे झालं टू डू ॲप युजिंग पायथॉन प्लस स्ट्रीमलाईट. आता स्ट्रीमलाईट काय आहे? स्ट्रीमलाईट एक वेब डेव्हलपमेंट फ्रेमवर्क आहे पायथॉनचं. लाईट वेट आहे. त्यामध्ये इझिली आपण विदाऊट HTML त्यामध्ये वेबचे एलिमेंट जे काही कंट्रोल्स असतात, बटन, टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट फील्ड चॉईस, ते आपण यूज करू शकतो. आणि CSV आपण यूज केली ज्यामध्ये आपला डेटा स्टोअर होणार आहे. तर हे आहेत त्याचे फीचर्स बघा. पहिल्यांदा आपण कोड जसाच तसा कॉपी करूया आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो कोड. ओके, कॉपी करायचा कोड. VS एडिटरमध्ये जातो मी. न्यू 05 टू डू ॲप फोल्डर क्रिएट करतो आणि ह्या फोल्डरमध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे एक फाईल जी असेल आपली टू डू ॲप डॉट py. आणि हा कोड पेस्ट केला. ओके, लेट्स सी काय काय घेतलंय आम्ही कोडमध्ये. ओके, तुम्हाला ही डायरेक्टरी तर कळलीच असेल बघा. स्ट्रीमलाईट घेतलंय ॲज अ ST, पांडाज ॲज अ PD, OS ॲज अ इम्पोर्ट OS. CSV फाईलला काय नाव दिलं? टू डूज डॉट CSV. फंक्शन टू लोड CSV. हे फंक्शन घेतलंय. त्यामध्ये आपण CSV फाईल लोड करणार. जर फाईल क्रिएट नसेल, एक्झिस्ट नसेल तर या 3 कॉलमची फाईल डेटा फ्रेम तयार करणार आणि ती डेटा फाईल इंडेक्स इक्वल टू फॉल्स म्हणजे त्याला इंडेक्स नसणार आणि ती सेव्ह केलेली. रिटर्न केले काय? ओके. आणि तीच पांडास डेटा फ्रेमची फाईल सेव्ह केलेली ती रिटर्न केली लोड. सेव्हमध्ये काय केलं? डेटा फ्रेम आहे ती सेव्ह केली CSV फाईल नेमनी. हे आपण सेम फोल्डरमध्ये तिथंच सेव्ह करणार आहोत. त्यानंतर बघा स्ट्रीमलाईट ॲप्लिकेशनचा UI इथं चालू झालेला आहे. तर हे आहे आपलं पेजचं टायटल. टू डू ॲप लेआउट सेंटर टायटल. जे आपल्या पेजला टायटल देते ते आपण इथं टायटल दिलेलं आहे. DF लोड टू डूज. सुरुवातीला आपण काय करणार? फाईल आहे का नाही चेक करणार आहे आणि ती फाईल रिटर्न करते काय? डेटा फ्रेम. तर ही डेटा फ्रेम इथं रिटर्न झालेली आहे. तर क्रिएटसाठीचं हे लॉजिक आहे. बटन असणार आहे एक आय थिंक. त्या बटनवरती क्लिक केल्यावर फर्स्ट आपण रन करूया. तर रन करण्यासाठी टर्मिनलवरती जाऊया. नो टर्मिनल. ओके, मिनी प्रोजेक्टमध्ये आपल्याला CD 05 ॲप. स्ट्रीमलाईटचा कोड रन करण्यासाठी आपल्याला स्ट्रीमलाईट, त्यानंतर रन आणि आपला फाईलचं नाव टू डू ॲप डॉट py. ओके, लेट्स रन इट. ओके, रन झालेलं आहे बघा. हे आहे आपलं विदिन 5 मिनिटमध्ये ॲप्लिकेशन क्रिएट. टू डू ॲप्लिकेशन युजिंग CRUD युजिंग स्ट्रीमलाईट. तर बघा यामध्ये दिसतंय तुम्हाला इंटरफेस ॲड न्यू टू डू. टास्क ॲड करण्यासाठी ॲड टास्कवरती. आता सुरुवातीला काहीच नाही त्यामुळे काय म्हणतंय? नो टास्क अवेलेबल, एम्प्टी आहे. लेट्स ॲड वन टास्क. क्रिएट अ पायथॉन सिंपल
प्रोजेक्ट. ओके. तर बघा आपला इथं टास्क ॲड झालेला आहे. तिचा ID हा त्याचा टास्कचं नाव आणि त्याचं स्टेटस सुरुवातीला काय दिलेलं आहे, पेंडिंग दिलेलं आहे. ओके. तर खूपच सिंपल, कमी वेळात सिंपल प्रोजेक्ट आपला रेडी झालेला आहे. तर बघा अजून एखादा टास्क ॲड करू आपण. गो फॉर बाईंग व्हेजिटेबल्स ॲट टास्क. ओके. आता सपोज आपल्याला हा टास्क कंप्लीट झाला आपला, क्रिएट अ पायथॉन सिंपल प्रोजेक्ट. तर त्याला अपडेट करूया. तर त्याचा ID आपल्याला इथे सिलेक्ट करायचा, आय थिंक येस. तर पेंडिंग त्याचं काय स्टेटस आहे, तर स्टेटस आपण अपडेट करू शकतो. ओके. बघा इथं रिफ्लेक्ट झालेले पेंडिंगचं कंप्लीट झालं आहे. ओके. सपोज आता मला हा टास्क आहे, त्याचं पण स्टेटस चेंज करायचं आहे. कंप्लीट. कंप्लीट झालेलं आहे. आणि आता सपोज मला टास्क 2 आहे तो डिलीट करायचा आहे. जो टास्क डिलीट करायचा आहे त्याचा ID सिलेक्ट करा, डिलीट टास्क. ओके. टास्क डिलीट झालेला आहे ना, खूप सिंपल. यामध्ये आपण CRUD ऑपरेशन, क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट या सर्व कमांड विदिन 5 मिनिटमध्ये, आय होप 5 मिनिटमध्ये झालेलं आहे. आपलं क्रिएट फक्त आपल्याला एक्सप्लेन करायला टाइम लागलेला आहे. तर हा आहे कोड. ओके. आहे ना, खूप सिंपल. तर तुम्ही पण असा ॲप्लिकेशन तयार करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे, की कोणतं पॅकेज कशासाठी यूज होते. तर मला स्ट्रीमलाइट लायब्ररी माहीत होती, त्यामुळं ते शक्य झालं. जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Instagramवरती डेली क्विज येते, ती पण तुम्ही बघू शकता. आणि काही याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.